जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या, ताई रोज व्हिडिओ टाका. तर आता 2-3 दिवस झाले सारखा चालू आहे रोज व्हिडिओ, आणि रोज येणारच आहे आता. कारण बरेच दिवस झाले, म्हणजे 1-2 वर्ष जरी झाले रेग्युलर व्हिडिओ नाही चालू, आणि थोडी तब्येतीचा पण इश्यू होता, तो क्लिअर केला आणि आता येतील रोज. तर जसं मी सांगितलं होतं, बेसिन खूप खराब झालेलं होतं खूप. तर सुरुवातीला मी पहिले हार्पिकनं घासलं, लाल हार्पिक वापरत असते, व्हिडिओ केलेला आहे स्पेशल, त्याने घासलं, त्याने पण नाही चांगलं निघालं. त्याच्यानंतर खाण्याचा सोडा भांडी इकडे लावून ठेवलं, भांडी इकडे आहे सध्या, म्हणजे जेवण वगैरे झाले आमचे आणि बाकीचे थोडेफार कामं राहिले बाकी. पण हे सकाळपासून एकाने झाले की एकाने चालू आहे घासणं, आणि मध्ये बाकीचे कामं पण चालू होते, म्हणजे लावून ठेवलं. पहिले हार्पिक काय जास्त वेळ नाही लावून ठेवलं, त्याने घासलं, त्याने नाही निघालं. त्याच्यानंतर खाण्याचा सोडा आणि व्हाईट व्हिनेगर, ते पण पूर्ण संपलं. कारण यावेळेस बेसिन खूप खराब झालेलं होतं उन्हामुळेही, आणि हे असे क्षारयुक्त पाणी आहे इकडे, हे बघा हे असं होतं. तरी इथलं या कोपऱ्यातलं अजून निघालं नाही. आणि आता मी लावून ठेवलेलं आहे ते म्हणजे कपडे धुण्याचं लिक्विड. याने पण हे पण लावत असते बऱ्याच वेळा. भांडे घासण्याचे जे लिक्विड आहे त्याच्यापेक्षा कपडे घासण्याच्या लिक्विडनं ओटा जर खूप चिकट झालेला असेल. आता बऱ्याच वेळा असं होतं की गावाकडे वगैरे गेलं की माणसं काही एवढी काळजी करत नाही, ते काही घासतच नाही. समजा स्वयंपाक वगैरे करतात, पण घासणं ते काही आपण जसं करतो तसं काही करत नाही. आणि ओटा जर चिकट झालेला असेल तर कपडे धुण्याच्या लिक्विडने घासायचा, खूप चांगला निघतो त्याने पण. तर ते लावून ठेवलेलं आहे आता. तरी इथे थोडंसं दिसून राहिलं, हे निघतं की नाही काय माहिती, की परत उद्या याला परत तीच प्रोसेस करेन. पण एकदा का जास्त खराब झालं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर ते मग तसंच राहतं. तर त्याच्याकडे दुर्लक्ष कधीच नाही करायचं. एकदा आता हे पूर्ण हे घासून घेतलं तरी आता पहिल्यापेक्षा बरं. नाही तर असं पांढरं झालं होतं सगळं, म्हणजे दाखवावंसंही वाटत नव्हतं मला. असं म्हटले असते की बऱ्याच जणी की ताई तुमचं बेसिन असं कसं झालं, कारण पाहायची सवय नसली की मला पण कसं तरी वाटत होतं. पण म्हटलं आज आता त्याचं एकदाचं करूनच टाकू आपण. तर हे बघा, हे असं इथे अजून आहे क्षार आहे, हे क्षाराचं पाणी आहे, खूप क्षार आहे पाण्यामध्ये. या पावसाळ्यामध्ये तर जवळपास आरोचं जर TDS चेक केलं तर 3000च्या जवळपास जातं पावसाळ्यामध्ये. नंतर मग पावसाळा संपला की थोडं कमी होत जातं ते, म्हणजे सारखं नाही राहत. तर आरोचा खूप फायदा आहे. आणि विहिरीचा व्हिडिओ टाकला तेव्हा बऱ्याच ताईंच्या समजा प्रश्न होते की मग प्यायचं पाणी कसं, तर आरोचा फायदा आहे आरोमुळं. तर आता हे परत एकदा चांगलं घासून घेते. भांडे वगैरे राहिले पण म्हटलं व्हिडिओची सुरुवात करून टाकू. आणि त्या क्षारयुक्त पाण्यामुळे स्टीलचं बेसिन काही बसवलं नाही, हे बसवलं. पण हेही थोडंसं आहे, कठीणच आहे काढायचं म्हटलं की. कोणतंच चांगलं नाही, कोणतंही स्टीलचं बसवा की हे बसवा, कष्ट हे करावेच लागतात. त्याच्याशिवाय कपडा हात पुसायचा. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही घराचं रेनोव्हेशन केलं तर त्याचा फायदा झाला की नुकसान झालं. आणि बऱ्याच ताईंना नोटिफिकेशन व्हिडिओचे काही जात नव्हते, त्याच्यामुळे व्हिडिओ 1-1.5 वर्ष मी कमी केलेले होते, म्हणजे टाकलेच नाही. म्हटलं चालतं, बांधकाम सुरू होतं. बांधकाम झाल्यानंतर जर व्हिडिओ आता अशात जरी गेला कोणाकडे तर लगेच त्या ताईची कमेंट येते, ताई बांधकाम केलं का तुम्ही, रेनोव्हेशन केलं तर मग त्याचा काही फायदा झाला का, ह्या पण बरेच ताईंचे प्रश्न असतात. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही बांधकाम करायला सुरुवात केली, कारण रेनोव्हेशन करायचं म्हटल्यानंतर दुप्पटचा खर्च आहे. जे केलेलं आहे ते पाडायचा खर्च वेगळा आणि त्याच्यानंतर बांधायचा खर्च. एकदा सुरुवातीपासून जर घर बांधलं तर त्याचा खर्च कमी येतो, पण पाडून परत करायचं आहे तर त्याला पाडणाऱ्या जे आहेत त्याला जास्त पैसे द्यावे लागतात बऱ्याच वेळा. आता हे साधी भिंत पाडायची होती त्याला नाही, पण समोरचा जो स्लॅब, पोर्चमध्ये जो स्लॅब आहे वरचा, तो पाडायचा होता, तर त्याला पैसे जास्त द्यावे लागले. तर रेनोव्हेशन करायचं असलं तर खर्च थोडा जास्त येतो, पण ते पण केल्यानंतर मनासारखं पण व्हायला पाहिजे. नाही तर असं होतं बऱ्याच वेळा की रेनोव्हेशन केलं आणि फसलं. तर आमचं असं झालं की ही जी रूम आहे पहिली किचन छोटीशीच होती, जास्त मोठी नव्हती, अगदी छोटी होती, इतकी ह्या इथपर्यंतच होती. अगोदर जी किचन होती ती, हे जे लावलेलं आहे ग्रेनाईटचा हा दरवाजा, इतकीच होती इकडेच, आणि तेवढ्या याच्यामध्येच वापरणं. हा ओटा पण एवढा नव्हता, ओटा पण कमी होता, तो पण जास्त केला, खूप फायदा झाला. ओटा मोठा केला तर सुरुवातीचा छोटा होता तो. हे जे बांधकाम होतं अगोदर ते ठेकेदाराकडून बांधकाम होतं, त्याच्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये जसं होतं तसंच आम्ही बांधून घेतलं होतं. आणि सुरुवातच होती आमची, पण आता
हे घर बांधून बरेच वर्ष झाले. श्रेया अगदी श्रेयाच्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. श्रेयानं पहिलं पाऊल टाकलं ते या जाग्यामध्ये, म्हणजे बांधकाम सुरू केलं आम्ही आणि पहिलं पाऊल टाकलं श्रेयाने ते या घरामध्येच. तर इतकंच होतं, इथून ते इतकीच रूम होती, त्याच्यातच डायनिंग पण इथे होता आणि अडचण खूप होत होती. आता कोणी आल्यानंतर जर पहिलं घर पाहिलं तर असं म्हणतात की बापरे किती छान किचन झालं. म्हणजे कुठेतरी आपल्याला पण चांगलं वाटतं की नाही आपण जे केलं ते, आणि आम्हाला पण वापरायला खूप चांगलं झालं. डायनिंग तिकडे झाला, देवघर तिकडे झालं आणि असं ऐसपैस झालं. किचनमध्ये तर मला खूप फायदा झाला. सुरुवातीला असं होतं की जिना होता, हे झालं की तो जो दरवाजा दिसतो पडदा तिकडे होता जिना, आणि बाहेरची जागा अजिबात वापरात नव्हती. जिना, त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले, भांडे घासले की झालं बाहेरचं याचं काम ओके. आणि नुसती मोकळी जागा पडलेली होती, तर तिकडे टॉयलेट बाथरूम केलं, ती जागा उपयोगात आली. पण जिना करायचा होता समोर पोर्चमध्ये. हे बघा इकडे का समोर काय चालू आहे, गाडीचं कवर त्यांनी काढून ठेवलं असं गाडी साफ करायसाठी, त्याने छान असं बसायसाठी घेतलं. तर हा जिना करताना आम्हाला म्हणजे सर्वात जास्त प्रश्न होता तो म्हणजे की जिना झाल्यानंतर पूर्ण होईपर्यंत तर खूप म्हणजे हे होतं की इथे जिना केला, आपल्याला वापरायला जागा किती राहील. कारण जिना नव्हता तरी पण असं पोर्च असा मोठा वाटायचा ना. आता पण त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला, खूप नाही. कारण इकडे तसंही आम्ही झाडं वगैरे कुंड्या वगैरेच ठेवायची मी तर, आणि इकडे एक असं हे होतं याला सपोर्ट म्हणून असं खंबा होता एक मोठा. तर त्याच्यामुळे तिकडची जागा अशी एवढी काही वापरत नव्हतो आम्ही. आणि जिन्याचं जर म्हणाल तर ते जिन्याच्या खालची पूर्ण जागा वापरायला आली, उंच झालेला आहे तो, त्याच्यामुळे असं डोक्याला वगैरे काही लागत नाही. आणि इकडे असं काही नाही आहे. तर सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की जिना केल्यानंतर आपल्याला मोकळी जागा राहील की नाही, वापरता येईन की नाही, परत गाडी बसेन की नाही. आणि जिना केल्यानंतर ही जिना आहे पायऱ्या, तर पायऱ्या जर शेवटपर्यंत गेल्या तर ते पण दिसायला पण समोरून हे जे गेट आहे मोठं, तर त्याच्या समोरून असं ते जर पायऱ्याच दिसलं तर ते दिसताना पण वेगळं दिसेल. आता सध्या कलरिंग वगैरे केलेली नाही आहे. जे कलरिंग करणारे ते आमच्या खूप म्हणजे ओळखीचे आहेत, तर त्यांनी सांगितलं की 1-2 वर्ष नका करू म्हणे, कारण ते मग खूप चेहरा पडतात, भेगा पडतात त्याला. त्याच्यामुळे केले नाही. जिन्याचं कामही बाकी आहे अजून बरंच काम. इथे पण थोडी फरशी वगैरे लावायची आहे, तर हे पण काम बाकी आहे थोडंसं. बरंच काम बाकी आहे अजून करायचं, तर ते केलं जाईल. आणि हे जी जिना आहे याचं सगळ्यात जास्त आम्हाला टेन्शन होतं की तो बसतो की नाही, बसल्यानंतर जागा पण उरली पाहिजे, परत समोरून पण चांगलं दिसलं पाहिजे. तर जेव्हा जिना झाला तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही जमलं आपलं सगळं, कारण जिना पण झाला, जागा पण खूप म्हणजे हे झाडाच्या कुंड्या ठेवून पण बरीच जागा, बंगई पण बसते इथे, पण काही कोणी बसत नाही त्याच्यामुळे ती काही लावत नाही. आणि तिकडे गाडी पण बसलेली आहे, तिकडून पण परत वापरायला जागा आहे. आणि या साईडनं काही केलं नाही दुसरं, इकडून काही नाही केलं, हे जसं आहे तसंच आहे, फक्त फरशीच टाकली इकडे. त्याच्यानंतर हे पण दिसायला छान दिसून राहिलं आणि ही जागा पण खूप अशी मोकळी झाली. इकडे देवघर वगैरे पण बस. त्याच्यानंतर सर्वात जास्त आणखी टेन्शन होतं ते म्हणजे या जाग्याचं, की इकडे टॉयलेट बाथरूम करायचं आहे. इथे जिना होता पहिले, हे जे आहे इथून जिन्याची सुरुवात होती, बरोबर जिन्याची सुरुवात तिथून होती, आणि इकडे हा विहिरीवर असा गेलेला होता आणि इकडून परत असा गच्चीवर या पद्धतीने. तर हा पूर्ण जिना काढून टाकला. जिना काढायला बराच खर्च येतो, तर तो जिना काढून टाकला. आणि त्याच्यानंतर म्हटलं हे इकडे बसलं पण पाहिजे, म्हणजे खूप लहान पण नको व्हायला बाथरूम आणि हे, तर त्याच्यामुळे आणि जागा पण राहायला पाहिजे वापरायला. तर ही जागा पण भरपूर राहिली आणि हे जे आहे टॉयलेट बाथरूम हे पण खूप मोठे मोठे झाले. म्हणजे वॉशिंग मशीन जरी ठेवली नंतर तरी पण जागा भरपूर उरते बाथरूममध्ये, खूप मोठी आहे. तर हे म्हणजे व्यवस्थित झालं सगळं. आणि इकडे विहीर आहे, विहिरीच्या समोरची जी जागा आहे ती पण उपयोगात आली. बेसिन तिथे बसून गेला पूर्ण. आणि ही इथून तशी हे बघा इथपर्यंत जागा आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही बांधकाम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला पण खूप टेन्शन होतं की चांगलं होईल की नाही, कारण आपण पूर्ण पाडायचं आहे आणि परत करायचं आहे, खर्च वाढणार आहे. परत तो खर्च केल्यानंतर तो उपयोगाचा पण झाला पाहिजे. कारण असं होईल की रेनोव्हेशन करायला घेतलं, जिना तिथे केला आणि जायला रस्ताच नाही जास्त उरला, तर ते पण नको व्हायला. परत इकडे पण जे केलं समजा, तर तिथे पण जागा समोर उरलीच नाही, नुसतं करायचं म्हणून करायचं, थोडंसं टेन्शन होतंच. पण एकदा सुरुवात
झाली चांगली. थोडं असं जिना वगैरे केला. तर जिना झाल्यानंतर जागा पण बरीच दिसली. म्हटलं नाही चांगलं आहे सगळं. तर हे रेनोव्हेशन करून आता 2 ते 2.5 वर्ष झाले. पण बऱ्याच ताई म्हणजे मी सुरुवातीला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एका की नोटिफिकेशन यूट्यूब पाठवूनच नाही राहिलं. तर आता जायला लागलं बऱ्याच ताईंकडे. आता येऊन राहिल्या कमेंट की आणि 1-2 ताईमध्ये भेटल्यासुद्धा. तर त्या म्हणत कमेंट म्हणजे नोटिफिकेशन येऊन राहिलं. म्हटलं बरं झालं. तर हे करून 2-1 वर्ष झालं आता. बांधकाम पूर्ण. किचन खूप चांगलं झालं माझं. ओटा आता पूर्ण भांड्याने भरलेला आहे. ओटा तर तुम्हाला दिसतोच रोज स्वयंपाक करताना. तर ओटा पण चांगला झाला. आणि हा जो एरिया आहे हा पण खूप छान दिसतो. आणि तिकडे पण चांगलं झालं. इकडे बाकीच्या रूममध्ये काही केलं नव्हतं काही. आणि वरचं बांधकाम केलं तर ते रेनोव्हेशनचा भाग नव्हता तो, समजा ते बांधकाम झालं ते. पण हे जे 2-3 वस्तू आहे, 2-3 ठिकाण आहे की तिथे आम्हाला नवीन करायचं होतं. तर ते खूप चांगलं झालं. आणि काही ताई खर्च विचारतात की खर्च किती लागला. वरच्या बांधकामाचा खर्च आपण सांगू शकतो समजा इतका लागला. पण हे तर नवीन बांधकाम करायला खर्च जेवढा लागतो, जर हे करायचं असलं तुम्हाला त्याचा दुप्पट धरायचा. कारण पाडायला तेवढाच खर्च लागतो. खूप घेतात ते मजूर. असं जिना पाडायचा होता. जिना पाडायला त्यांना 2-3 दिवस लागले. ते मशीन आणि ते मेहनतही तशीच आहे आणि खर्चही तसाच आहे. समोरचा जो पोर्चमधला स्लॅबवरचा तो पण पाडायला बराच वेळ लागला. तर ते मशीननं त्यांचं चालूच होतं. कष्टही होते म्हणा त्यात. रेनोव्हेशन केल्यानंतर हा दरवाजा किचनला इकडे केला या बाजूला. अगोदर नव्हता. अगोदर तिकडूनच होते फक्त 2 ते. तर आता तिकडून नाही जास्त वापर, इकडूनच आहे. तर हा दरवाजा केल्यामुळे ही जी जागा होती ही उपयोगात आली. नाही तर या जागेमध्ये काही नव्हतं. फक्त एकच झाड होतं. बाकी इकडे काही झाडं वगैरे नव्हते. नुसता असा कचरा पडलेला असायचा. ही जागा कपडे भांडे धुण्यासाठी आली. परत वॉशिंग मशीन इकडे बसून गेलेली आहे. थोडंसं फरशी वगैरे पुसायचं आहे ते. आणि हे कपड्याचंच आहे समजा. हे जे कामाचं आहे तेच आहे इकडे. पण ही जी जागा आहे ही उपयोगात आली. फरशी लावून घेतली इकडे. कारण कपडे भांडे म्हटलं की पाणी भिंतीवर उडतं आणि इकडे पाणी खूप खराब आहे त्याच्यामुळे भिंती खूप खराब होतात. तर दोन्ही बाजूने फरशी लावून घेतली. इकडून पण आहे, या बाजूला पण आहे. पण असं वाटत नाही, ती थोडीशी एकदम लाईट कलर आहे. तर या बाजूने पण लावून घेतली आणि इकडून पण घेतली. धुणं झालं आताच. आणि हे जे पाणी आहे पाण्यामुळं खूप लवकर खराब होते, घासत राहायला लागतं. ते जे ॲसिड दाखवलं मी व्हाईट कॅट, त्याने जर फरशी समजा आता ही एवढी लावायचं, त्याला नंतर पाणी टाकलं की स्वच्छ होऊन जाते. पण वर्षातून एकदाच घासत असते मी त्या व्हाईट कॅटनं, नेहमी नाही घासत. कारण त्यानं पण नंतर मग पांढरे डाग पडतात. तर थोडी आता गावाकडे गेलं तर हे असं क्षाराचे डाग दिसत असतील, तर ते ॲसिड त्याच्यासाठीच आणलं. हे क्षाराचे डाग पूर्ण त्याने निघून जातात. आज उद्या ही फरशी पण घासून टाकायची. हे रेनोव्हेशन केल्यानंतर मला तरी खूप फायदा झाला. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.